तर भाजप सरकार आता सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळ्याची चौकशी करणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलेला आहे। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते। भटकती आत्मा, नकली संतान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांमुळे महाराष्ट्र दुखावलाय, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मनसेनं महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावर आणि एकनाथ शिंदेंवर देखील त्यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे। पण एवढंच जर प्रेम असतं तर आमच्या सगळ्यात कठीण काळात तुम्ही आमचा पक्ष फोडला नसतात, माझ्या वडिलांना तुम्ही त्रास दिला नसतात, महाराष्ट्राला कोविडच्या काळात तुम्ही सरकार पाडलं नसतं जसं मध्य प्रदेशमध्ये तुम्ही पाडलं। दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल, एवढं जर प्रेम आलं असेल तर मग इथे महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांना भटकती आत्मा आणि माझ्या वडिलांना नकली संतान म्हणजे माझ्या आजोबांचा आणि आजीचा अपमान केला नसतात। हे महाराष्ट्राला लागलेलं आहे। भटकती आत्मा असेल किंवा नकली संतान असेल, नकली सेना पण तुम्ही बोललात तेही लोकांना आवडलं नाही, पण त्याच्या पुढे जाऊन नकली संतान तेलंगणामध्ये जाऊन बोललात, काय संबंध तिकडे जाऊन बोलण्याचा? जे काही उद्योगधंदे, मग वेदांता फॉक्सकॉन गुजरातला पाठवला, बल्क ड्रग पार्क, एअरबस टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, टेक्सटाईल पार्क, वर्ल्ड कपची फायनल, हे सगळं गुजरातला पाठवलेलं आहे। आपल्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही, त्यांच्याकडे येणारा रोजगार गुजरातला पाठवलेला आहे। हे बिनशर्त पाठिंब्याचं पॅकेज आहे का? आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम कराल का? आणि खरोखर ज्या पक्षासाठी, ज्या हेतूसाठी तुम्ही लढत होतात, आंदोलनं केली, जेलमध्ये गेलात भूमिपुत्रांसाठी, लाठीकाठी खायली, खूप वेळा मनसे तुमच्यासाठी वकील पण नाही पाठवायची, त्याच कार्यकर्त्यांना मी विचारत आहे, तुम्ही हे सगळं गुजरातला चाललंय त्याला बिनशर्त पाठिंबा देणार आहात का? आणि मतदान करताना तुम्ही तिथे मतदान कराल का? हे मुंडे काका, महाजन काका यांच्याबरोबर एकनाथ काकांच्या बरोबर जे गेलेले आमदार आहेत त्यांच्याबद्दलची भावना, भूमिका काय आहे? त्यांचं वाका वाका झालं ना दिल्ली समोर, आता काय करू आम्ही त्यांच्यासमोर? काकाचं वाका झालं तिथे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।